नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेगा ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही? बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल। पाऊस पण खूप पडतोय, तर प्लीज सर्वांनी आपापली काळजी घ्या बाहेर पडल्यानंतर पण। आणि आज मी बनवते कलेजी मसाला, तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे साहित्य सांगते तुम्हाला। मी इथे 2 छोटे बारीक चिरून कांदे घेतलेत, 2 छोटे टोमॅटो घेतलेत, कढीपत्ता आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, ही पेस्ट आहे, आणि याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात, एक पोपटी कलरच्या घेतल्यात आणि दुसऱ्या तिखटवाल्या घेतल्यात, मीठ आहे, तेल, मसाले सांगते तुम्हाला। हा मालवणी मसाला आहे, हळद आहे, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, धने पावडर आणि हे मिरची पूड आहे, आणि पाव किलो कलेजी घेतली। तर आपण सुरुवात करू। मी पहिल्यांदा गॅस पेटवते। मी माझ्या अंदाजाने तेल घेते। तेल तापलंय का? तेल तापलंय, कांदा टाकते, कढीपत्ता, पेस्ट घेते, टोमॅटो, मीठ टाकूया। मी मीठ एकदाच टाकून घेणार आहे, मी परत टाकणार नाही आहे, त्यामुळे चवीपुरतं मीठ घेते। कमी गॅसवर कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा आपल्याला। बघूया आपण। बऱ्यापैकी शिजलाय, थोडासा गॅस वाढवते मी आता। आता आपण हे सगळे मसाले याच्यात टाकणार आहोत। परत झाकण ठेवणार आहोत, कारण जर आपण याच्यात डायरेक्ट कलेजी जर टाकली तर मसाले कच्चे राहणार, तर थोडा वेळ आपण त्यांना परत वाफेवर शिजवूया, आणि मग थोड्या वेळाने आपण त्याच्यात कलेजी टाकूया। कमी गॅसवरच शिजवणार।
आपण बघूया. मसाल्याला छान तेल सुटलंय बघा. मसाले टाकल्यानंतरच एवढा सुगंध येतोय ना, आणि मस्त असं स्पायसी एकदम तिखट छान झणझणीत होणार आहे. आता मी टाकते कलेजी. ते पण छान परतून घेऊया मसाल्यामध्ये. थोडंसं पाणी टाकणार आहे. आता गॅस मीडियम वर ठेवायचा आहे. झाकण ठेवून झाकणावर पाणी ओतणार आहे थोडं. गॅस मोठा नाही करायचा आहे, नाही तर खाली लागू शकते ती, कारण पाणी जास्त घातलं नाही आपण. वाफेवर शिजवणार आहे मी. पंधरा 20 मिनिटांनी आपण परत याला बघू. मंडळी, आपण उघडून बघूया. आणखीन 5 मिनिटं शिजते, कारण मध्येच उघडून बघितलंय मी, तर थोडीशी शिजायची बाकी आहे. तर आपण अजून 5 मिनिटं ठेवूया, मग आपली रेडी होईल कलेजी मसाला. आपण बघूया. खूप छान असा सुवास सुटलाय, एकदम झणझणीत वाला. मी भाकऱ्या बनवणार आहे याच्यासोबत. कोथिंबीर टाकते. गॅस बंद करूया.
मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा, तुम्ही करून बघा. खूप छान असं झणझणीत स्मेल येतोय, अशी भारी भन्नाटच झाली असणार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि काय असेल तर कमेंट करून मला सांगा. नंतर आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटू.